नमस्कार मित्रांनो, आजच्या इंग्लिश स्पीकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय, तर ज्यामध्ये कर्ता वर फोकस न करता, सब्जेक्टवर फोकस न करता जी काही ऍक्टिव्हिटी होत असते, जी काही क्रिया होत असते त्यावर फोकस केलं जाते. काय क्रिया घडत आहे त्यावर फोकस करून त्याबद्दल सांगितलं जाते, त्याला म्हणतात पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह मध्ये आपण काय करतो, कोणी ती गोष्ट क्रिया केली त्यावर फोकस करतो. मी केलं, त्याने केलं, तिने केलं, आम्ही केलं, तुम्ही केलं असं बोलतो. पण पॅसिव्ह मध्ये पर्टिक्युलर काय क्रिया घडली त्यावर आपण फोकस करत असतो. चला तर त्याचे 8 टाईप बघूया आणि तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे. बरोबर, तुम्ही जर या प्रकारे पॅसिव्ह व्हॉइसची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला निश्चितच इंग्रजी बोलता येणार. चला तर स्टार्ट करूया पॅसिव्ह व्हॉइस एक्झाम्पल सोबत. एक्झाम्पल आहे, द फूड इज कुक. जेवण बनवल्या जाते. द फूड इज कुक. जेवण बनवल्या जाते. काय एक्झाम्पल आहे, द फूड इज कुक. जेवण बनवल्या जाते. आता हे जे स्ट्रक्चर आहे, द फूड म्हणजे काय झालं, ऑब्जेक्ट. नंतर इज म्हणजे काय आहे, हेल्पिंग वर्ब. नंतर इथे पूर्ण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये पूर्णतः आपल्याला वर्बचा थर्ड फॉर्म यूज करायचा आहे. काय यूज करायचा आहे, वर्बचा थर्ड फॉर्म. कुकला काय लावलं, ईडी. कुकला काय लावलं आपण, ईडी. फूड इज कुक. स्वयंपाक बनवल्या जाते. कोणतीही क्रिया जर डेली रुटीन मध्ये केल्या जाते असं तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्हाला हे स्ट्रक्चर वापरायचं आहे. ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. नंतर बाय लावून तुम्ही सब्जेक्ट लावू शकता. इट इज नॉट कंपल्सरी. तुम्हाला जर मेन्शन करायचं असेल की कोणी ती क्रिया केलेली आहे तर बाय लावून तुम्ही त्या पर्सनचं नेम कनेक्ट करू शकता. कोणतीही क्रिया केली जाते. जर मला म्हणायचं असेल चहा बनवल्या जाते तर मी म्हणेल टी इज मेड. काय म्हणेल, टी इज मेड. चहा बनवल्या जाते. मला म्हणायचं असेल की झाडाला पाणी दिल्या जाते तर मी म्हणेल टी इज वॉटर. टी इज वॉटर. झाडाला पाणी दिल्या जाते. कोणतीही क्रिया जी दररोज केल्या जाते याबद्दल तुम्हाला सांगायचं असेल तर हे स्ट्रक्चर फॉलो करून ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब वर्बचा थर्ड फॉर्म तुम्ही त्या गोष्टीचं वर्णन करू शकता. आता बघूया प्रेझेंट कंटिन्युअसचा वापर करून, त्याचा पॅसिव्हचा वापर करून आपण हे सेम एक्झाम्पल कशा प्रकारे लिहू शकतो. कोणतं एक्झाम्पल आहे, स्वयंपाक बनवल्या जाते. हे डेली झालं. माझ्या घरी रोज स्वयंपाक बनवल्या जाते, आपण डेली म्हणू शकतो. फूड इज कुक ऍट माय हाऊस डेली. माझ्या घरी दररोज स्वयंपाक बनवल्या जाते. बट सध्या क्रिया चालू आहे. सध्या मी तुमच्यासोबत बोलत आहे आणि क्रिया चालू आहे कायची, किचनमध्ये स्वयंपाक बनवल्या जात आहे. तर मी कसं म्हणणार, तर असं म्हणायचं, द फूड इज बीइंग कुक. द फूड इज बीइंग कुक. याचा अर्थ होतो स्वयंपाक बनवला जात आहे. काय होतो याचा अर्थ, स्वयंपाक बनवला जात आहे. मला असं म्हणायचं असेल किचन मध्ये जात आहे तर मी इथे म्हणेल इन द किचन. किचन मध्ये स्वयंपाक बनवला जात आहे. इन द किचन. किचन मध्ये स्वयंपाक बनवल्या जात आहे. आता पहिल्यामध्ये एखादी गोष्ट केल्या जाते तर मी फक्त हेल्पिंग वर्ब इज लावला होता. परंतु इथे क्रिया केली जात आहे. क्रिया केली जात आहे. कोणतीही ऍक्टिव्हिटी केली जात आहे. तर इथे सगळ्यात महत्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे, इथे इज बीइंग लावायचं. काय लावायचं आहे, ऑब्जेक्ट नंतर इज बीइंग नंतर वर्बचा थर्ड फॉर्म तर आहेच. बट तुम्हाला इथे महत्वाचं काय, इथे इज होतं, इथे इज बीइंग लावलेलं आहे. इज बीइंग. क्रिया केली जात आहे. नेक्स्ट, क्रिया केली गेलेली आहे. जेव्हा मला म्हणायचं आहे ही क्रिया करून झालेली आहे, जस्ट क्रिया केली गेलेली आहे, तेव्हा मी म्हणणार द फूड हॅज बीन. काय यूज केलं इथे, हॅज बीन. द फूड हॅज बीन कुक. स्वयंपाक बनवला गेलेला आहे. सपोज आपल्याकडे गेस्ट आले आणि आपल्या इथे जे जेंट्स असतात ते लेडीजला काय म्हणतात, आपल्याकडे पाहुणे आलेले आहे स्वयंपाक बनव. आणि ती लेडीज काय म्हणणार,
जर स्वयंपाक बनवल्या गेलेला आहे, ऑलरेडी ते स्वयंपाक बनवण्याची क्रिया झालेली आहे, तर ती लेडीज काय म्हणणार घरची? द फूड हॅज बीन कुक्ड. फूड हॅज बीन ऑलरेडी कुक. स्वयंपाक ऑलरेडी बनवल्या गेलेला आहे, म्हणजे ही क्रिया, जी स्वयंपाक बनवण्याची क्रिया होती ती झालेली आहे. इथे काय महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे? हॅज बीन. हे होते प्रेझेंटचे 3 टाइप पॅसिव्ह मधले. आता बघूया पास्ट, भूतकाळाचे. ठीक आहे, प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळाचे 3 टाइप असतात पॅसिव्ह मध्ये. टेन्सेस मध्ये 4 असतात, याच्यामध्ये 3च असतात. पास्ट मध्ये एखादी गोष्ट केल्या गेली, पास्ट मध्ये एखादी क्रिया केल्या गेली, एखादी ऍक्टिव्हिटी केल्या गेली, याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. कोणती ऍक्टिव्हिटी आहे? तर स्वयंपाक बनवण्याची. द फूड वॉज, इथे काय? द फूड वॉज कुक. स्वयंपाक बनवल्या गेला. काय म्हणावं लागेल? स्वयंपाक बनवल्या गेला. स्वयंपाक बनवल्या गेला. कधी? तुम्ही म्हणू शकता काल. काल माझ्याकडे स्वयंपाक बनवल्या गेला. द फूड वॉज कुक्ड ऍट माय हाऊस येस्टरडे. काल माझ्या घरी स्वयंपाक बनवल्या गेला. कोणतीही क्रिया केल्या गेली याबद्दल तुम्हाला सांगायचं असेल तर ऑब्जेक्ट नंतर कशाचा वापर करा? वॉजचा वापर करा. ऑब्जेक्ट नंतर कशाचा? वॉज, हेल्पिंग वर्ब. नंतर आहे वर्बचा थर्ड फॉर्म. कोणतीही क्रिया केल्या गेली. नेक्स्ट आहे क्रिया केली जात होती. क्रिया ऍक्टिव्हिटी केली जात होती, तर काय येणार? द फूड ऑब्जेक्ट, द फूड वॉज बीन. काय लावायचं आहे? वॉज बीन. काय लावायचं आहे? वॉज बीन. केल्या गेली तर वॉज. केल्या जात होती, स्वयंपाक केल्या जात होता. स्वयंपाक केल्या जात होता म्हणजे काल माझ्याकडे 2 वाजता स्वयंपाक केल्या जात होता, असं जर मला म्हणायचं असेल तर द फूड वॉज बीइंग कुक ऍट माय हाऊस येस्टरडे 2 PM. काल 2 वाजता माझ्याकडे स्वयंपाक बनवणं चालू होता, क्रिया चालू होती. नेक्स्ट आहे स्वयंपाक बनवल्या गेला होता. ठीक आहे, स्वयंपाक बनवल्या गेलेला होता म्हणजे क्रिया कंप्लीट. पास्ट मध्ये क्रिया कंप्लीट झाली होती, भूतकाळात क्रिया कंप्लीट झाली होती. काल माझ्या घरी 4 वाजता स्वयंपाक बनवून झालेला होता, क्रिया कंप्लीट झालेली होती. द फूड हॅड बीन कुक. फूड हॅड बीन कुक म्हणजे स्वयंपाक बनवल्या गेलेला होता. स्वयंपाक बनवल्या गेलेला होता. स्वयंपाक बनवल्या गेलेला होता. क्रिया स्वयंपाक बनवण्याची कंप्लीट झाली होती. हॅड बीन कधी? पास्ट मध्ये. नेक्स्ट आहे फ्युचर. फ्युचर मध्ये एखादी गोष्ट केल्या जाईल, एखादी क्रिया केली जाईल, तेव्हा तुम्हाला फ्युचरचा पॅसिव्ह वापरायचा आहे. एक्झाम्पल बघा, द फूड विल बी कुक्ड. इथे काय लावलेलं आहे? विल बी. द फूड विल बी कुक्ड. फूड ऑब्जेक्ट आहे, विल बी हेल्पिंग वर्ब, कुक्ड स्वयंपाक बनवला जाईल. स्वयंपाक बनवला जाईल. फ्युचर मध्ये ही क्रिया केली जाईल, स्वयंपाक बनवल्या जाईल. नेक्स्ट आहे द फूड विल हॅव बीन कुक्ड. इथे लावलेला आहे आपण विल हॅव बीन. काय लावलेला आहे? विल हॅव बीन. फ्युचर मध्ये ती ऍक्टिव्हिटी झालेली असेल, फ्युचर मध्ये ती क्रिया झालेली असेल असं आपल्याला सांगायचं असेल तेव्हा आपण द फूड विल हॅव बीन कुक्ड. स्वयंपाक बनवला गेलेला असेल, स्वयंपाक बनवला गेलेला असेल असं तुम्ही सांगू शकता. तुम्हाला पॅसिव्ह मध्ये काही डिफिकल्टी असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता, मेसेज करू शकता, कॉल करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल आपल्याला इंग्रजीमध्ये मास्टर बनायचं आहे, करिझमॅटिक, कॉन्फिडंट, फ्लॉलेस, मार्वलस, फंटॅबुलस स्पीकर बनायचं आहे, तर यू नीड टू प्रॅक्टिस इन दॅट वे. दिस इज द वे दॅट यू हॅव टू अडॉप्ट while practicing English speaking. If you have any confusion, you can ask me. जर कंटेंट आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.